महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणून गणेश उत्सवाकडे बघितलं जातं। गणेश उत्सवाची धूम महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून आपण सातत्याने बघतच आहोत, पण महाराष्ट्राच्या बाहेरही गणेश उत्सवाची धूम त्याच पद्धतीने असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी राजधानी नवी दिल्लीतील चांदणी चौकामध्ये आहे आणि चांदणी चौकामधील मी हा जो तुम्हाला बाप्पा दाखवतोय तो बाप्पा गणेश मित्रमंडळाचा आहे। हे विशेष यासाठी आहे की हे गणेश मराठा मित्रमंडळ जे आहे ते दिल्लीमध्ये चांदणी चौकात मागच्या 26 वर्षांपासून काम करतंय आणि विशेष बाब ही आहे यातली की हे सगळी मंडळी जी आहेत ती सगळी मराठी मंडळी महाराष्ट्रातील मंडळी आहेत। ही सगळी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। हे सगळे मराठी मंडळाचे प्रतिनिधी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पंडितजी मला सांगा, गणेश उत्सव खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्याची धूम इथं आल्याच्या नंतर बघायला मिळते। सगळा मराठी थाट मराठी बाज या गणपतीमध्ये बघायला मिळतोय। किती वर्षापासून आपलं मंडळ कार्यरत काम करते आणि साधारणतः इतिहास सांगाल? गेलं तर 25 ते 26 वर्ष गेले या दिल्ली या महानगरामध्ये श्री गणेश मराठा मित्र मंडळ कार्यरत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपली संस्कृती त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलं आहे। त्यांना सहभाग आपल्या या दिल्लीतील मराठी बांधवांनी करावा व त्या ठिकाणी सहभाग घ्यावा ही माझी विनंती आहे। आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचे काम चालू आहे। त्यांनी आम्हालाही महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून मी तिथं आहे, त्यांनी मला एवढ्या लांबून बोलवलं त्यासाठी मी प्रथमतः त्यांचे आभारी आहे। बाकीचे आमचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला सांगू शकतो। हे अध्यक्ष प्रवीण पाटील आहेत। प्रवीण पाटील वेगवेगळ्या उत्सवामध्ये जे मराठी उत्सव असतात महाराष्ट्रातील दिल्लीमध्ये जे मराठी उत्सव असतात त्या उत्सवामध्ये हिरिरीने भाग घेणारा मराठी चेहरा म्हणून प्रवीण पाटलांकडे बघितलं जातं। प्रवीण दादा मला सांगा, साधारणतः यावर्षी आपण वेगळेपण काय केलेलं आहे गणपतीचं? कारण तुम्ही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम करत असतात, यावर्षीचं काय प्लॅनिंग आहे तुमचं? आम्ही दरवर्षी आपल्या श्री गणेश मराठा मित्रमंडळ यांच्याकडून महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे इथं आयोजन ठेवतो। लास्ट वर्षी आम्ही नाशिक ढोल बोलवलेलं विसर्जनला। आपल्या येथील सांस्कृतिक लावण्यांचाही कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो, जेणेकरून यावर्षी आम्ही सर्वप्रथम श्री हबप वनिताताई पाटील यांच्या कीर्तनाचं आयोजन दिल्लीमध्ये प्रथमच केलेलं आहे। आजपर्यंत दिल्लीमध्ये कीर्तन हे कोणीही मराठी बांधवांनी आयोजन केलेलं नाही आहे। हां, हे आमची प्रथम वेळ असेल। आमचं सर्व दिल्लीकरांना एक मी आव्हान करतो की जर आम्ही यावेळेस लोकांना कीर्तन लोकांपर्यंत नाही पोचवू शकलो, पण प्रयत्न करू की सर्व दिल्लीकरांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा। तुम्ही जसं म्हणताय कीर्तन ही खरं तर महाराष्ट्राची संस्कृती वारकरी आणि त्या सगळ्या अनुषंगाने महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राची परंपराच वारकरी परंपरा आहे। काका, तुमच्या डोक्यावरती टोपी आहे, डोक्यावरती टोपी, कपाळाला बुक्का आणि खांद्यावरती पताका ही वारकऱ्याची खरी ओळख आहे आणि तेच वारकऱ्यांची प्रथा परंपरा पुढे चालवण्याचा दिल्लीमध्ये तुम्ही प्रयत्न करताय, कीर्तन ठेवताय दिल्लीमध्ये? हो, आम्ही कीर्तन ठेवतोय दिल्लीसाठी। हे आपले वारकऱ्यांची परंपरा चालवण्यासाठी आणि आपल्या या पिढीला माहिती पडण्यासाठी, नवीन पिढीला छोटासा मंडळाचा प्रयत्न आम्ही करतोय बस। तुम्ही मंडळाचा प्रयत्न करताय म्हणताय। प्रवीण दादांनी आता नाव सांगितलं, वनिताताईंचं कीर्तन ठेवताय। कीर्तन ठेवण्याचं नेमकं डोक्यात कशामुळे आलं? कारण आता दादा असंही म्हणाले की आम्ही वेगवेगळे कार्यक्रम यापूर्वी केलेले, पण यावर्षी कीर्तन आणि कीर्तनाची संकल्पना नेमकं कशामुळे आली? दिल्लीमध्ये पाठीमागील 6 ते 7 वर्ष झालं आम्ही प्रतिवारी करतोय आषाढी एकादशी दिवशी। काय त्याच्यातूनच आम्हाला कल्पना आली किंवा काही मंडळी आमची पंढरपुरी पायीपच जातात दिल्लीकडं। त्याच्यातूनच आम्ही विचार केला की बाबा आपलं काहीतरी संस्कृती आपल्या महाराष्ट्रातली इथं याचा काहीतरी पडसाद उमटवायला पाहिजे, आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे किंवा आपले लहान मंडळींना कसं समजणार की बाबा आपली वारी, आपला पांडुरंग, आपला विठ्ठल काय आहे, म्हणजे संस्कृती खरी कशामध्ये आहे ते वारकरी संप्रदायामध्ये खरी संस्कृतीचा लोकांना समजवण्याची ताकद आहे ती बाकी कुठल्यामध्ये नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही एक प्रयोग केला वेगळा। तुम्ही हा प्रयोग केला म्हणताय, दिल्लीकरांना काय आव्हान कराल काका या कीर्तनाचे? आव्हान काय तो आम्ही आमची संस्कृती जपायचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी पुढं मुलांनी बी करावी प्रयत्न हे आणि आजच्या कीर्तनासाठी दिल्लीकरांनी कशा पद्धतीने यावं, त्यांचा उत्साह कसा असावा, काय दिल्लीकरांना? कारण TV9 मराठी दिल्लीतील जे मराठी लोक बघतायत त्यांना आव्हान काय तुमचं? बहुसंख्येने आणि पूर्ण फॅमिलीने यावं आणि हीच आमची इच्छा आहे त्यांच्या पुढे। निश्चितच हे सगळे दिल्लीतील मराठी मंडळी आहेत, यांनी आवाहन केलेलं आहे की आज होणाऱ्या सायंकाळच्या कीर्तन सेवेसाठी तुम्ही सगळ्यांनी यावं असं म्हणत असतानाच महाराष्ट्राची परंपरा ही दिल्लीमध्ये देखील मागच्या काही वर्षांपासून जपण्याचं काम, 26 वर्षांपासून जपण्याचं काम हे मंडळ करत आहे असं म्हणायला चान्स आहे। खरं तर चांदणी चौक हा जो परिसर आहे तो लाल किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि या चांदणी चौकामध्ये अशा पद्धतीचे मागच्या 26 वर्षांपासून बाप्पाची सेवा करण्याचं काम हे मराठी लोक करतात। फक्त गणपतीचेच नाही तर जे मराठी वेगवेगळे सण आहेत ते सगळे सण अशाच पद्धतीनं मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असताना हे सगळे मराठी बांधव आपल्याला बघायला मिळत असतात। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, चांदणी चौक, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.